मित्रांनो, कसा आहे दैविक कॅप्सूल वापरलेला गहू. या प्लॉटमध्ये आपण दैविक कॅप्सूलची आतापर्यंत एक फवारणी घेतलेली आहे. दैविक कॅप्सूल मित्रांनो पहा, अशा पद्धतीचं ओरिजिनल दैविक कॅप्सूल आहे. वरती पण मी तुम्हाला नंबर तर देणारच आहे. ओरिजिनल दैविक कॅप्सूल कोठून घ्यायचं त्यासाठी नंबर देणार आहे. एकदम क्वालिटीवान गहू तयार झालेला आहे. अजून याच्यामध्ये आपण एकच फवारणी केलेली आहे आणि एक दुसरी फवारणी आपण अजून 7 ते 8 दिवसांनी याला देणार आहोत. सध्या 1.5 महिन्याचा गहू येथे झालेला आहे. तर पाहू शकता एकदम सारखीचे सारखी एकदम थाप आहे मित्रांनो. एकदम ग्रीनरी आहे आणि अधिक ॲव्हरेज मिळण्यासाठी नक्कीच आपण दैविक कॅप्सूल वापरा. इकडे मित्रांनो घास पण आपला आहे, जनावरांसाठी घास केलेला आहे. यामध्ये पण गावाबरोबरच आपण याची पेरणी केलेली होती आणि घासाची पण क्वालिटी पाहून घ्या. घासाबरोबर तिकडे मी तुम्हाला गोट कांदा पण दाखवणार आहे, पुढे दिसतो तो. आता आपण जवळून पाहूयात. हा आपला गोट कांद्याचा प्लॉट 2 एकरचा तुमच्या समोर मित्रांनो आहे. दैविक कॅप्सूलचं आपण ड्रिपमधून याला सोडलेलं आहे. आतापर्यंत याला दुसरी फवारणी आपण वरून स्प्रेमधून देणार आहोत. तर तुमच्या समोर मित्रांनो आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी पाहू शकता आपण. एकदम जबरदस्त क्वालिटी गोट कांद्याची मित्रांनो आहे. मधमाशीला सुद्धा कधी यामुळे अडचण येणार नाही असं हे दैविक कॅप्सूल आहे. आणि स्पेशल मित्रांनो मेन म्हणजे स्पेशल वापरावं लागतं. कीटकनाशक वगैरे मध्ये आपण याचं वापरायचं अजिबात डोक्यात विचार आणायचा नाही. स्पेशल घ्या आणि अधिक रिझल्ट घ्या. जमिनीच्या आरोग्याबरोबर पिकाचं पण आरोग्य सुधारतं असं हे दैविक कॅप्सूल आहे. अधिक माहितीसाठी ओरिजिनल दैविक कॅप्सूलसाठी तुम्हाला संपर्क नंबरवरती मी दिलेला आहे, त्यावरती संपर्क करा आणि ओरिजिनल दैविक कॅप्सूल घ्या आणि ओरिजिनल रिझल्ट घ्या. पिकाची भरघोस अशी वाढ, फुटवा असू द्या, ग्रीनरी असू द्या, करप्यापासून संरक्षण असू द्या किंवा ॲव्हरेज वाढणं असू द्या, जमिनीचं आरोग्य सुधारणं असू द्या, सर्व हे आपल्याला करून देतं. तर नक्कीच वापरू शकता दैविक कॅप्सूल. संपर्क नंबर दिलेला आहे, नक्कीच संपर्क करा. धन्यवाद.